2. त्या परिस्थितीतील सर्वोत्कृष्ट उपाय. उपाधीचे काम ऐसे, काही साधे काही नासे. रामदास. काही दिवस भयरहित सदोदित स्वराज्य चालविले, दरिद्र अटके पार जनांचे ज्यांनी घालविले. जलचर हैदर नवाब इंग्रज रणकर्ता थकले, ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपत्तीला मुकले. प्रभाकर. पण ज्या जानपद राज्यात मराठे, बंगाली, पंजाबी, ब्राह्मण आणि महार ह्यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य, मराठेपण, बंगालीपण, पंजाबीपण, ब्राह्मणपण आणि महारपण पूर्णपणे विलीन होऊन सर्व केवळ हिंदू मात्र राहिले आहेत, अशा खऱ्या जानपद राज्यात सर्व हिंदूंना इच्छेविरुद्ध समाविष्ट व्हावयाला लावावयाच्या जागी जर मराठ्यांना त्यांचे मन वळवून हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा अधिक श्रेयस्कर मार्ग शोधून काढता आला असता, तर ते अधिक देशभक्तीपर झाले नसते का? तसे करता आले असते तर ते अत्यंत देशभक्तीपर झाले असते ह्यात शंका नाही. पण एका फटकाऱ्यासारखे हिंदूंचे राजकीय ऐक्य घडवून आणणे शक्य असते, तर मुसलमानांना सिंधू नदी ओलांडून येणेच मुळी शक्य झाले नसते. आपण वस्तुस्थिती जशी होती तशी धरून चालले पाहिजे आणि कोणत्याही लोकांच्या वाईट चांगलेपणाचा त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा स्पर्शही होऊ न देता तिच्या पूर्णपणे वर उड्डाण मारणे किंवा आपल्या काळच्या सार्वत्रिक वातावरणात श्वासोच्छ्वास केल्यावाचून राहणे शक्य नसते. मराठ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंदू अभ्युत्थानाच्या चळवळीत अगदी ध्येयभूत परिपूर्णता आणि श्रेष्ठता होती, अशी जर कोणी प्रतिष्ठा सांगू लागले तर तिला वरील एकांतिक प्रश्न हे अगदी योग्य प्रत्युत्तर झाले असते. पण अशी प्रतिष्ठा मिरवणे म्हणजे सत्याचा अपलाप करणे आहे. मराठे माणसेच होते आणि माणसातच राहत होते. ते काही देवदूतात संचार करणारे देवदूत नव्हते आणि म्हणून आम्ही सांगितलेच आहे की सर्व हिंदूंना समान असलेले राष्ट्रीय दोष काही अंशाने त्यांच्यातही दृग्गोचर होत होते आणि त्यांना आपला हेतू पार पाडण्यासाठी अधिक देशभक्तीपर मार्ग काढता आला नाही. हिंदूंपैकी दुसऱ्या कोणा पोट विभागालाही तसे करता आले नाही. इतकेच नाही तर दुसऱ्या कोणाला मराठ्यांनी ते कार्य जितक्या चांगल्या रीतीने करून दाखविले तितक्या चांगल्या रीतीनेही करता आले नाही. दुसरे असे की कोणाचे चांगल्या गोष्टींकरिता मन वळविणे हे एकट्यावर अवलंबून नसते. मन वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या चातुर्यावर ते जितके अवलंबून, तितकेच जिचे मन वळवावयाचे आहे त्या व्यक्तीच्या हेतूंच्या प्रामाणिकपणावर आणि नैतिक भावनाशीलतेवरही अवलंबून असते. मराठ्यांनी इतर हिंदूंचे नुसते मन वळवून हे कार्य साधावयाचे मनात आणले असते, तरी इतरांनी आपणहून जिच्यात सर्वांना समान अधिकार आणि समान कर्तव्ये आहेत, अशी हिंदू पदपादशाहीच्या नावासाठी निरनिराळ्या संस्थानांच्या आणि राज्यांच्या स्वरूपात असलेले आपले स्वतंत्र अस्तित्व नाहीसे करण्याइतके आपले मन वळू दिले असते का? ज्या हिंदूंची लहानशी सिंहासनेही त्यावर आरोहण करण्यापूर्वीच आपसातील यादवीच्या रक्तात नेहमी चिंब भिजून गेलेली आढळत, जे परक्या मुसलमानांना आणि इंग्रजांना आपली घरची भांडणे तोडण्यासाठी वाटेल तेव्हा अनिर्बंधपणे बोलावीत आणि जे आपल्या भावांशी हस्तांदोलन करण्यापेक्षा आपल्या वेदांना पायाखाली तुडविणाऱ्या आणि आपल्या देवमूर्ती छिन्न विच्छिन्न करणाऱ्या मोगलांपुढे मान वाकविणे स्वीकृत करीत, त्या हिंदूंमध्ये हा देशभक्तीचा उमाळा कोठून येणार होता? राष्ट्रीय प्रामाणिकपणाच्या आणि राजकीय प्रगतीच्या इतक्या खालच्या पायरीवर असलेल्या लोकांकडून ते एका उडीसरशी वरीलप्रमाणे एकांतिक चांगुलपणाच्या समजुतीत अभिप्रेत असलेल्या राजकीय विचारांच्या, भावनांच्या आणि आचारांच्या शिखरावर जाऊन बसतील अशी अपेक्षा करणे हे मूर्खपणाचे आहे. आणि त्यापैकी केवळ एकालाच, त्याच्या वेळच्या पिढीपैकी दुसऱ्या कोणाला जे करण्याच्या शक्यतेची कल्पनाही करवली नाही आणि जे करण्याचा भार निदान त्याच्या इतका तरी इतरांवरही पडत होता, ते केले नाही म्हणून दोष देणे हे नुसते अन्यायच नाही,
तर वेडगळपणाचे आहे. अशा प्रकारचे आदर्शभूत आणि यौगिक कार्याने यथायोग्य हिंदू साम्राज्य निर्माण करण्याच्या संबंधातील अपयशाच्या दोषांच्या प्रश्नांची चर्चाच करावयाची असेल, तर त्या दोषात सर्व हिंदूंना सारखेच प्रामुख्याने वाटेकरी झाले पाहिजे. आणि त्यातही ज्यांना हिंदू पदपादशाहीचे ध्येय साध्य करून घेण्यात आणि परकीय आणि धर्मांध प्रजापीडकांनी ज्या शृंखलांनी आवळून टाकले होते, त्या शृंखला तोडण्यात मराठ्यांनी लावला इतकाही हातभार लावता आला नाही, त्यांच्या पदरी ह्या दोषाचा मोठा वाटा बांधला पाहिजे. आणि अशी परिस्थिती होती तरीही एक हिंदू सत्ता उभारण्याच्या थोर कार्याला हातभार लावण्यासाठी इतर हिंदू बांधवांचे मन वळविण्याचे प्रयत्न मुळीच केले गेले नाहीत असे नाही. आणि आपल्या रजपूत, बुंदेले, जाट इत्यादी उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील सहधर्मियांपैकी काही अत्यंत उदात्त पुरुषांनी त्या प्रार्थनेचा तितक्याच तत्परतेने स्वीकार केल्याची उदात्त उदाहरणेही घडून आली नाहीत असे नाही. आपल्या संक्षिप्त इतिवृत्त कथनातही असली उदाहरणे जागोजाग भरलेली आहेत. आणि त्या भागात आम्ही करीत असलेल्या सामान्य विधानांचे समर्थन करणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी एकदा एकत्र करून सांगून टाकल्यावर पुनः पुनः त्यांचा उल्लेख करून आमच्या वाचकांना कंटाळा आणण्याची आमची इच्छा नाही. हिंदू जनतेमध्ये सर्वांगीण राजकीय विचार आणि शिक्षण ह्यांची पुरेशी प्रगती झाली असती आणि तिच्यासाठी अवश्य तितका अवसर मिळाला असता, तर त्यामुळे मराठ मंडळाची असल्या एखाद्या अखिल हिंदू जातीय सत्तेत किंवा प्रत्यक्ष हिंदू जानपद सत्तेत सुद्धा परिणती झाली असती असे निश्चयाने वाटते. निदान अशी साधी अटकळ तरी बांधता येते. मराठ मंडळामध्ये जसजसे त्यांचे साम्राज्य वाढू लागले तसतसे ह्या वाढत्या लवचिकपणाचे, परिस्थिती प्रवणतेचे प्रत्येक लक्षण दिसू लागले होते. त्याने दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मराठी नसलेली कित्येक लहान आणि मोठी हिंदू संस्थाने आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतली होती आणि त्यांच्यावर आपल्या संयुक्त राजमंडळामध्ये समान अधिकार आणि समान कर्तव्ये सोपवून त्यांना साम्राज्य संघटनेत निश्चित स्थान नेमून दिले होते. एक प्रचंड हिंदू जानपद सत्ताक राज्यपद्धती प्रस्थापित करण्याकरिता संयुक्त राजमंडळाच्या नावावर आपल्याशी सहकार्य करण्यासाठी इतर हिंदू संस्थानांनाही बोलावण्याचे मराठ मंडळाचे प्रयत्न नेहमी चालू असत. नाना फडणवीस इसवी सन 1800 मध्ये वारले. त्याच्या आधीच वस्तुतः बहुतेक सर्व हिंदुस्थान हिंदूंनी परत जिंकून घेतले होते. नेपाळपासून त्रावणकोरपर्यंत विस्तीर्ण प्रदेश हिंदू राजांच्या सत्तेखाली आणला होता आणि सर्व राजे महाराजे कमी अधिक प्रमाणात मराठ मंडळाच्या नियंत्रणाखाली होते आणि त्यांचे नेतृत्व नेहमीच यांच्याकडे असे. इतर हिंदू राज्यांची गोष्टच बोलावयाला नको. प्रत्यक्ष मराठ्यांच्या पेक्षाही राष्ट्रीय सद्गुणात, देशभक्तीत, चातुर्यात आणि सामर्थ्यात इतके श्रेष्ठ असलेले इंग्लंडसारखे राष्ट्र अत्यंत अडचणीच्या वेळी पटावर प्रविष्ट झाले नसते तर निराळेच दृश्य दिसले असते. महाराष्ट्राचे हिंदू राज्य, जे आता जवळजवळ हिंदुस्थानचेच हिंदू राज्य झाले होते, त्याचे मराठ्यांनी नेहमी दाखविलेल्या त्यांच्यातील दुसऱ्याला आपल्यात मिळवून घेण्याच्या आणि संवर्धनाच्या विलक्षण सामर्थ्यामुळे प्रांतीय स्वरूप पूर्णपणे नाहीसे झाले असते आणि त्यातून सजीव आणि पूर्ण संघटित संयुक्त हिंदू राज्य मंडळ म्हणजे हिंदू साम्राज्य परिणत झाले असते. मुसलमानांच्या हातून हिंदूंचा जो अपमानास्पद पराभव झाला, त्यापासून घ्यावयाचे सर्व शिक्षण हिंदूंनी, विशेषतः मराठ्यांनी आणि शिखांनी घेतले आणि मुसलमानांची सर्व आयुधे आपल्या ढालीवर बोथटवून परांगमुख व्हावीत अशा रीतीने आपल्या लोकांची सुधारणा करण्यात आणि आपल्या राष्ट्राची पुनर्घटना करण्यात त्यांनी पूर्ण यश मिळविले. त्याचप्रमाणे त्यांना वेळ मिळाला असता तर त्यांनी आपल्या युरोपीय प्रतिस्पर्ध्यात जे जे काही उत्तम होते ते लवकरच आत्मसात करून घेतले असते आणि जपानप्रमाणेच आपल्या राष्ट्राची अशा रीतीने पुनर्घटना केली असती की युरोपियनांना बळकावलेली सर्व भूमी सोडून निघून जावे लागते. युरोपियनांना यश मिळवून देणारा त्यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा एक विशेष
मराठ्यांच्या ह्यापूर्वीच लक्षात आला होता. लागलेच त्यांनी युरोपियनांनी चालू केलेल्या सामरिक नियमबद्धतेच्या आणि संघशिक्षेच्या कलेत जवळजवळ पूर्ण प्रावीण्य मिळविले आणि महादजी शिंदे, बक्षी आणि इतर तसल्याच कर्तृत्ववान पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही नवी आयुधे आपणही तितक्याच कौशल्याने उपयोगात आणू शकतो, इतकेच नाही तर ती त्यांच्या इतक्याच सक्षमतेने निर्माण करू शकतो, असे सिद्ध करून दाखविले. ह्या गोष्टीवरूनच ज्या मराठ मंडळाची इतक्यातच एका हिंदू साम्राज्यात वाढ झाली होती, त्याने युरोपियनांना जे जे काही सर्वोत्कृष्ट होते ते आत्मसात करून घेणे आणि वाढविणे अतिशय संभवनीय होते. मुसलमानांना त्याने चोप दिला, त्याप्रमाणे युरोपियनांनाही चोप देणे आणि हिंदुस्थानातील संयुक्त राज्यात किंवा त्याहूनही विशेष म्हणजे लहान लहान जर्मन संस्थानांचे संयुक्त जर्मन साम्राज्य बनले, त्याप्रमाणे संयुक्त हिंदू राज्यांच्या पायावर उभारलेल्या हिंदू साम्राज्यात परिणत होणे अतिशय शक्य होते, हे स्पष्ट होते. पण ज्या अर्थी तसे घडले नाही, त्या अर्थी आपण जर तरवर अवलंबून असलेल्या ह्या सर्व कल्पना सोडून दिल्या पाहिजेत आणि इतिहासावरून निष्पन्न होणाऱ्या निश्चित आणि प्रत्यक्ष गोष्टीच घेऊन त्यावेळच्या समाजकल्पनेच्या मापाने आणि त्या परिस्थितीतील शक्य अशक्यतेच्या दृष्टीने त्या समजून घ्यावयाचा आणि त्यांचे महत्त्व ठरवावयाचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या ऐतिहासिक मापाने मोजून पाहिले असता आपल्याला त्यावेळच्या हिंदूंना एका उसळीसरशी हिंदू प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्यात यश आले नाही, एवढ्याचसाठी हिंदूंपैकी कोणाही पोट विभागाला दोष देता येत नाही आणि मराठ्यांना तर नाहीच नाही. तसे करणे म्हणजे शिवाजी महाराजांना ते मोटारमध्ये बसून हिंडले नाहीत म्हणून किंवा जयसिंगाला त्याने अखिल हिंदू जातीय प्रचार कार्य करण्यासाठी एक मोठे राजमुद्रणालय स्थापन केले नाही म्हणून दोष देण्यासारखे आहे. अशा प्रकारचा काल्पनिक दोष एकतर सर्वांना सारखा दिला गेला पाहिजे, नाहीतर कोणालाच देता कामा नये. तेव्हा ह्या संबंधात नुसत्या परस्पर सापेक्ष दृष्टीने गुणावगुणांचा विचार करता असे दिसून येते की एकंदर हिंदूंचीच हिंदू जातीय भावना इतक्या उत्कटतेला पोचली नव्हती की तिच्यामुळे त्यांनी आपल्या वैयक्तिक, सांप्रदायिक किंवा प्रांतिक स्वतंत्र अस्तित्वाचा हिंदू जातीय कार्यासाठी बळी द्यावयाला सिद्ध व्हावे. इतर प्रांतातील हिंदूंच्या तुलनेने सापेक्षतः मराठ्यांनी एक जनसंघ म्हणून आपल्यामध्ये अधिक संघटित सार्वजनिक जीवनक्रमाची आणि अधिक उत्कट राष्ट्रीय भावनांची वाढ केली असली तरीही आणि परकीय धर्मांधतेच्या राजकीय पारतंत्र्यातून हिंदू धर्माची आणि हिंदू जातीची मुक्तता करण्याच्या थोर आणि पवित्र कार्यावर त्यांची अत्यंत मनपूर्वक निष्ठा होती आणि त्यांनी त्याला आपल्याला वाहून घेतले होते, तरी मराठे सुद्धा त्या राष्ट्रीय किंवा हिंदू जातीय पूर्णतेला साहजिकच पोचलेले नव्हते. हळूहळू पण निश्चयपूर्वक त्या ध्येयाकडे त्यांची प्रगती होत होती, इतकेच. ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करीत नाही आणि तरीही सर्व हिंदुस्थानातील निरनिराळ्या हिंदू राज्यांची आणि लोकांच्या परस्पर सापेक्ष बलाची अत्यंत काळजीपूर्वक छाननी केल्यावरही इतस्ततः पसरलेल्या हिंदू जीवनाच्या सर्व केंद्रस्थानांपैकी ज्याच्या भोवती हिंदवी पुनरुज्जीवनाच्या शक्ती संयुक्त होतील आणि यशाचा अल्पतरी संभव वाटेल अशा रीतीने परकीय बलिष्ठ शत्रूंचा प्रतिकार करतील असा केंद्रबिंदू केवळ महाराष्ट्रच होऊ शकले असते असे आढळून येते. अशा स्थितीत अखिल हिंदू जातीय दृष्टीने सुद्धा श्री रामदासांच्या आणि शिवाजी महाराजांच्या वेळच्या मराठ्यांच्या धोरणांचे आणि प्रयत्नांचेच समर्थन करण्यावाचून गत्यंतर राहत नाही. पहिल्याने संपूर्ण महाराष्ट्र हिंदू धर्माच्या ध्वजेखाली एकत्र करावयाचे. आधी हिंदू जातीच्या उद्धारासाठी उत्तोलन दंडासारखा ज्याचा उपयोग होईल, हिंदू पदपादशाहीच्या मंदिराची ज्या पायावर उभारणी करता येईल असे स्वयंशासित आणि समर्थ मराठी राज्य स्थापावयाचे आणि मग हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या मर्यादेच्या रेषांच्या पलीकडे वाढवावयाचे. उत्तरेकडे नर्मदेपासून थेट अटकपर्यंत ते न्यावयाचे
आणि दक्षिणेकडे तुंगभद्रेपासून समुद्रापर्यंत ते पसरवावयाचे आणि अशा रीतीने मराठी राज्याच्या मर्यादा वाढविण्यासाठी आक्रमण करून जात असता इतस्ततः विस्कळीत होऊन पडलेली हिंदूंच्या शक्तीची सर्व केंद्रस्थाने संघटित करून शेवटी विस्तारलेल्या मराठी राज्यालाच प्रत्यक्ष हिंदवी साम्राज्याचे स्वरूप आणावयाचे, हाच हिंदू जातीला मुक्त करण्याचा आणि हिंदू पदपादशाहीची प्रस्थापना करावयाचा सर्वात व्यवहार्य आणि सर्वात परिणामकारक मार्ग आहे, असे त्यावेळच्या मराठ्यांना वाटत होते आणि त्याप्रमाणे आपले धोरण ठेवून त्यांनी प्रयत्न केले. त्या परिस्थितीत यशस्वी होण्याचा अल्प तरी संभव असलेली हीच एक विचारसरणी होती आणि पुढे घडलेल्या गोष्टीमुळे आणि साधलेल्या कार्यामुळे तिची युक्तता आता समर्थित झाली आहे. ह्या विचारसरणीचा अवलंब करून कार्याला प्रारंभ केल्यावर हिंदूंपैकीच काही लोकांनी आणि काही संस्थानांनी त्यांना विरोध करणे अपरिहार्य होते. ह्यांच्यापैकी काही आपल्या पायातल्या शृंखलांसंबंधी, मुसलमानांनी ज्यांच्या योगाने त्यांना दास करून सोडले होते त्या शृंखलांसंबंधी इतके निगरगट्ट आणि निर्लज्ज बनले होते की ती अभिमानाची गोष्ट म्हणून ते मिरवू लागले होते. मुसलमानांचे ह्या नाही तर त्या नवाबाचे, निजामाचे किंवा दिल्लीच्या बड्या पादशहाचे अंकित आणि युद्ध भांडत असलेले मांडलिक प्रजाजन किंवा दास सुद्धा म्हणवून घेण्यात त्यांना यत्किंचित कमीपणा वाटत नसे. पण त्यांच्या डोळ्यासमोर हिंदू जातीच्या सन्मानासाठी आणि स्वत्वासाठी मराठ्यांनी हिंदू साम्राज्यासाठी त्यांच्याकडून राजनिष्ठेची किंवा खंडणीची मागणी केली की ती त्यांना सहन होत नसे. तेव्हा मराठ्यांच्या घोडेस्वारांकडून त्यांना जे प्रायश्चित्त मिळत असे त्याचा दोष सर्वस्वी त्यांच्याच माथ्यावर राहतो. त्यांच्या वागण्यामुळे मराठे त्यांना साहजिकच मुसलमानांचे पक्षपातीनी सहाय्यकर्ते समजत नि धाकामुळे महाराष्ट्राच्या हिंदू साम्राज्य सत्तेच्या अधिराज्याला संमती देईपर्यंत किंवा त्यांचा धनी जो मुसलमान नबाब तोच मराठ्यांचा खंडणी देणारा मांडलिक होईपर्यंत त्यांची पाठ सोडित नसत. मराठ्यांच्या विरोधकांपैकी बहुतेकांची जरी अशी स्थिती होती तरी त्यातही काही असे होते की मराठ्यांशी जरी त्यांचा विरोध असला तरी अखिल हिंदू जातीय चळवळीविषयीच्या जिव्हाळ्याच्या भावना त्यांच्यातून पूर्ण नष्ट झाल्या नव्हत्या. इतकेच नाही तर परक्यांचे येथून निर्मूलन करून हिंदूंचे गेलेले स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी त्यांना मराठ्यांइतकीच तळमळ होती. पण मराठ्यांनी एकट्यानेच हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाचे नेतृत्व आपणहून आपल्याकडे घेऊन बसावे आणि इतर सर्व हिंदूंनी त्यांच्या साम्राज्य सत्तेपुढे मान नम्र करावी असा हट्ट धरावा हे त्यांना सहन होत नसे. ह्या हिंदू कार्याची तळमळ असलेल्या मराठ्यांव्यतिरिक्त इतर हिंदू राजांपैकी काहींची विचारसरणी अशी असे की आम्हीच हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ हिंदू सत्ता का होऊ नये. आपल्यापैकी काहींच्या पूर्वजनांनी आपल्या राष्ट्राच्या अत्यंत विपन्न काळात हिंदू कार्याचा पुरस्कार केला होता. आता मोगल साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे लहान मोठे हिंदू राज्य स्थापावयाची संधी प्रत्येकालाच अनायासे प्राप्त झाली आहे. मराठे जर आपल्यापुरते असे राज्य स्थापावयाचा प्रयत्न करीत आहेत तर आम्हीही तसाच प्रयत्न का करू नये. त्यांचे हे म्हणणे बरोबर होते, पण मग मराठ्यांचेही म्हणणे तितकेच न्याय्य होते. अखिल हिंदू जातीय दृष्टीने विचार केला असता त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपल्याला जितक्या उत्तम रीतीने मुसलमानांचा निःपात करता येईल तितका करणे आणि समर्थ अजेय असे एकच हिंदू साम्राज्य प्रस्थापिता येत नसेल तर मोगली साम्राज्याच्या जागी जितकी लहान किंवा मोठी हिंदू राज्ये उठविता येतील तितकी उठविणे हा त्यांचा अधिकार होता, नव्हे कर्तव्य होते. पण जेव्हा त्या सर्वांना एका साम्राज्यात संघटित करण्याचा प्रश्न आला तेव्हा त्या काळच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीत नि तत्कालीन राष्ट्रीय आणि हिंदू जातीय भावनांची वाढ विचारात घेता प्रत्येकाची दुसऱ्याच्या हे कार्य घडवून आणण्याच्या सामर्थ्याविषयी निश्चिती नसल्यामुळे आणि दुसऱ्याच्या त्यासंबंधीच्या हेतूंच्या शुद्धतेविषयी वृत्ती संशयित असल्यामुळेही एकमेकांशी विरोध येणे अपरिहार्य झाले. आपल्या राष्ट्रीय पराक्रमामुळे
आणि त्यांच्या योगाने आपण केलेल्या उज्ज्वल कार्यामुळे आपण हिंदू साम्राज्याचे नेतृत्व धारण करण्याची आपली योग्यता सिद्ध केली आहे, असे मराठ्यांना वाटले. मुसलमानांशी, पोर्तुगीजांशी, इंग्रजांशी, फ्रेंचांशी आणि इतर सर्व हिंदू कार्याच्या शत्रूंशी अटीतटीचे भांडण आणि तेही विजयशाली भांडण भांडून त्यांनी राष्ट्र ह्या स्वरूपात उज्ज्वल गोष्टी करून दाखविल्या होत्या. पण ह्या इतर सद्विचारी हिंदू राजांना वाटे की म्हणून मराठ्यांनी त्यांची इच्छा नसताना जिंकल्याचे चिन्ह म्हणून आपली लाडकी चौथाई इतर हिंदू राज्यांवर लादावी, वैयक्तिक स्वातंत्र्य गिळंकृत करावे, हे समर्थनीय ठरत नाही. त्यांना तसे वाटणे स्वाभाविक होते. तसेच त्यांनी इतके करून दाखविले, त्या मराठ्यांनीही आणखी अधिक करून दाखविण्याची आकांक्षा धरावी. आपली सत्ता संघटित करून एकमुखी साम्राज्य सत्ता प्रस्थापित केल्यानेच केवळ राष्ट्र आणि धर्म ह्या स्वरूपात हिंदूंचे स्वातंत्र्य राखण्याची आणि राजकीय आणि सामाजिक अस्तित्व ठेवण्याची आशा आहे, असा मराठ्यांचा मनापासून विश्वास असावा, हेही तितकेच स्वाभाविक आहे. आणि सत्ता संघटित करावयाची म्हणजे सर्व घटकांना त्या सार्वभौम आणि सर्वश्रेष्ठ सत्तेखाली आणावयाचे, तिच्या नियंत्रणात ठेवावयाचे आणि तिची आज्ञा म्हणून किंवा तिच्या हितासाठी त्यांना इच्छेने किंवा इच्छा नसतानाही स्वार्थत्याग करावयाला लावावयाचे, ह्या गोष्टी अवश्यमेव आल्याच. तेव्हा ज्या अर्थी इतर सर्व हिंदू मंडळीत मराठ्यांचे साम्राज्य हे एकटे संघटित राज्य हिंदू पदपादशाहीची स्थापना करून ती चालवावयाला समर्थ होते आणि त्यांनी त्याप्रमाणे जवळजवळ करून दाखविलेही, त्या अर्थी हिंदू जातीच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीनेच इतर सर्व हिंदू सत्तांनी मराठी साम्राज्याच्या अंकित असणे भाग आहे, असे मराठ्यांना वाटे. अत्यंत पराक्रमाने त्यांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू जातीच्या कार्याचा पुरस्कार केला होता आणि परकीय शत्रूला अत्यंत कडक शिक्षा लावली होती. तेव्हा आपण इतके शौर्य गाजवून आणि आत्मयज्ञ करून उभारणी केलेल्या हिंदू साम्राज्याचे नेतृत्व आपल्याकडे असणे आणि त्याचे स्वामित्व आपण सोडून न देणे हा आपला अधिकारच आहे, असे त्यांचे मत होते. मराठ्यांनी जे करण्यासाठी चंग बांधला आणि करून दाखविले, ते करून दाखविण्याचे किंवा धाडस करण्याचे आणि परकीय शत्रूंचे घातकी आक्रमण जिला परतवता येईल इतकी मोठी मराठी सत्ता निर्माण करावयाचे सामर्थ्य आपल्यात नाही, अशी निश्चिती झाली तरी आणि अशी प्रतीती आल्यावरही इतर हिंदू राज्ये त्यांचा हा अधिकार स्वाभाविकपणेच अमान्य करीत. अशा परिस्थितीत एकमेकांची शक्ती कसाला लावूनच हिंदू साम्राज्याचा पुढारी व्हावयाला कोण योग्य आहे, ह्या प्रश्नाचा निर्णय लावणे शक्य होते. तेव्हा जी हिंदू संस्थाने आणि जे हिंदू लोक स्वतःच हिंदू राज्य निर्माण करावयाचा प्रयत्न करीत होते आणि आत्तापर्यंत अखिल हिंदू जातीय दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नासाठी ज्यांचे अभिनंदन करणे युक्त आहे, अशा काही इतर हिंदू राजांशी आणि मराठ्यांशी केव्हा ना केव्हा मधून मधून विरोध येणे अपरिहार्य होते. राष्ट्रीय संघटनेच्या आणि राजकीय एकीकरणाच्या सर्व थोर चळवळींना तसले राष्ट्रीय संघटन घडवून आणण्याच्या इच्छेची तीव्रता आणि राष्ट्रीय कार्याच्या प्रगतीसाठी केवढाही मोठा वैयक्तिक स्वार्थत्याग करावा लागला तरी तो विशेष नाही, असे समजणाऱ्या देशभक्तीच्या स्फूर्तीची उत्कटता ह्यांच्या व्यस्त प्रमाणात असल्या विषादजनक पण अवश्यमेव परिस्थितीशी तोंड देणे भाग पडते. आपण मराठ्यांचेच स्वतःचे उदाहरण घेऊ. महाराष्ट्रातील मुसलमान सत्तेच्या अंकित असलेल्या आणि त्यांचे मांडलिक म्हणून राज्यकारभार चालविणारे लहान लहान हिंदू राजे रजवाडे, संस्थानिक आणि मांडलिक आपले सापेक्ष स्वातंत्र्य राखण्याच्या संबंधात अत्यंत दक्ष असत आणि त्यांच्यापैकी काहींच्या मनात भोसल्यांप्रमाणेच मुसलमानी शृंखला तोडून फेकावयाची आणि स्वतंत्र हिंदू राजे म्हणून प्रस्थापित व्हावयाची महत्वाकांक्षाही होती. पारतंत्र्यातील पाशवी सुखसोयी आणि दास्यातील आराम सोडून खडबडून स्वतः जागे होणे किंवा दुसऱ्यांनी आपल्याला जागे करणे ज्यांना आवडत नव्हते, असे अधःपतित क्षुद्र लोक
आणि त्याप्रमाणेच जे आपल्यापुरते त्या दास्याचा बंध तोडण्याचा प्रयत्न करीत होते ते उदारचरित महानुभाव, हे दोघेही शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या शूर अनुयायांच्या विरुद्ध रागाने उठले आणि त्यांनी मराठा तितुका मेळवावयाच्या आणि महाराष्ट्राचे संयुक्त आणि समर्थ हिंदू साम्राज्य स्थापावयाच्या त्यांच्या प्रयत्नांना विरोध केला. शिवाजी महाराजांच्या कार्यनिष्ठेविषयी त्यांना संशय वाटे. हिंदू मात्राने एक व्हावयाच्या आणि राष्ट्रीय संघटनेच्या आवश्यकतेसाठी शिवाजी महाराजांनी मराठ्यांना वारंवार केलेल्या विनंत्या म्हणजे हिंदूंना मुक्त करावयाच्या आणि महाराष्ट्राचे स्वातंत्र्य परत मिळवावयाच्या पांघरुणाखाली स्वतःचे महत्त्व वाढविण्याचे भोसल्यांच्या गुप्त महत्वाकांक्षेचे डाव आहेत असे ते साहजिकपणे समजत. त्यांच्यापैकी काहींनी असाच खोचक प्रश्न केला की त्यांनी भोसल्यांचे अंकित झाले पाहिजे अशी भोसल्यांनी अपेक्षा का करावी? शिवाजीची इच्छा जर खरोखर हिंदूंचे साम्राज्य स्थापावयाचे एवढीच आहे तर आम्ही त्याच्यापेक्षा सामाजिक प्रतिष्ठेने निस्संशय श्रेष्ठ आहोत. तेव्हा त्याने आम्हालाच आपले नेते का समजू नये आणि आम्हालाच छत्रपती म्हणून राज्याभिषेक का करू नये? जे दासवृत्तीचे आणि नीच लोक होते त्यांना ह्या हिंदू उपटसुंभाच्या उर्मट आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष इतर मुसलमानांशी मिळण्याची किंवा त्यांचे सहाय्य मागण्याचीही लाज वाटली नाही. जे इतक्या अधोगतीला गेले नव्हते, पण जे या महदांदोलनाचे नेतृत्व चालविण्याच्या शिवाजीच्या सामर्थ्याविषयी किंवा ते आपल्याकडे घेण्याच्या युक्ततेविषयी साशंक होते, त्यांनी त्याच्या विरुद्ध करावयाची युद्धे आपली आपणच करावयाचा कमी निषेधार्ह मार्ग पत्करिला. ह्यामुळे आपली तलवार कधीकधी हिंदूंच्या विरुद्ध निष्कोषित करण्याची आवश्यकता शिवाजी महाराजांना प्राप्त झाली. तेव्हा शिवाजी महाराजांना त्यासाठी जो विशेष दोष लावण्यात येतो त्यापासून त्यांना निर्मुक्त केल्यावाचून इतिहासाला गत्यंतर नाही. इतकेच नाही तर हिंदू मानव वंशाचे सर्व प्रमुख पुरस्कर्ते, हिंदू धर्माचे संरक्षण करते आणि मराठे लोकांच्या राज्याचे आणि राष्ट्राचे प्रस्थापनकर्ते होण्याचा त्यांचा मानही कुणाला काढून घेणे शक्य नाही. लहान सहान सर्व संस्थानिकांना जिंकून त्यांची एक संघटित आणि राष्ट्रीय सत्ता बनविणे राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक होते. जर इतर हिंदू राजांची तसे करावयाची सिद्धता असती तर त्यांनाही शिवाजी महाराजांनी उठावणी करावयाच्या पूर्वीच सर्वांच्या साधारण शत्रूच्या विरुद्ध बंड करून उठता आले असते. शिवाजी महाराजांनी केले तसे धाडस करता आले असते. त्यांनी साधलेली कार्यसिद्धी साधता आली असती. समर्थ आणि संघटित मराठी राज्याची प्रस्थापनाही करता आली असती. मग शिवाजी महाराजांना करावयाला काही उरले नसते, किंवा त्यांच्यात तसे सामर्थ्य असते तर शिवाजी महाराजांशी विरोध करूनही त्यांना हे साधता आले असते आणि अशा राष्ट्र संस्थापक या दृष्टीने त्यांच्यापेक्षा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करता आले असते. असे झाले असते तर इतिहासाने आज ज्याप्रमाणे तो शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या सवंगड्याचे समर्थन करतो आहे त्याप्रमाणे त्यांचेही समर्थन केले असते. पण ज्या अर्थी दुसऱ्या कोणाही मराठी संस्थानिकाला किंवा पुरुषाला स्वतःच्या दोषामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे ते करता आले नाही, त्या अर्थी त्यांनी ते त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांना निमूटपणे करू द्यावयाला पाहिजे होते आणि ज्या अर्थी त्यांनी असल्या राष्ट्रीय उठावणीचा भार आणि त्यातील धक्के चपेटे शिवाजी महाराजांवर लादले होते त्या अर्थी त्या चळवळीचे नेतृत्व आपल्याकडे घ्यावयाचा आणि अखिल महाराष्ट्राचा छत्रपती म्हणून स्वतःला अभिषेक करून घ्यावयाचा अधिकारही त्यांनी त्यांच्याकडेच सोपवावयाला पाहिजे होता. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जो सर्वात प्रभुसमर्थ आहे त्या वाचून दुसरा कोण राष्ट्राचा प्रभुराजा व्हावयाला पाहिजे? ज्या कारणांसाठी आपल्या काही मराठी बांधवांच्याच विरुद्ध प्रसंगोपात आपली तलवार निष्कोषित करावयाच्या खेदकारक पण अपरिहार्य आपत्तीला सादर झाल्याच्या विशेष अपराधातून किंवा दोषातून शिवाजी महाराजांना निर्मुक्त करावे लागते, किंवा भिन्न भिन्न शीख जथ्यांना बलपूर्वक आपल्या अधीन करून घेण्याच्या संबंधात रणजित सिंगाचे वर्तन समर्थनीय ठरते,
त्याच कारणासाठी मराठ मंडळालाही गडबड करणाऱ्या हिंदू राजांना वठणीवर आणून आपल्या साम्राज्याचे मांडलिक बनविण्याच्या संबंधातही दोषमुक्त करणे भाग आहे. त्याबरोबर हेही आम्ही पुन्हा स्पष्टपणे निदर्शनास आणून देतो की त्या हिंदू राजांपैकी सर्वांना नाही पण काहींना तरी त्यांनी मराठ्यांच्या सार्वभौमत्वाला विरोध केला ह्यासाठी दोष देता येत नाही. कारण देशातील राजकीय आणि अखिल हिंदू जातीय कल्पनांच्या त्यावेळच्या सर्वसाधारण प्रगतीचा विचार करता आणि याप्रमाणे आपल्यापुरती स्वतंत्र हिंदू राज्ये प्रस्थापित करावयाच्या त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा लक्षात घेता आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संबंधात त्यांनी इतके दक्ष असणे योग्य होते आणि स्वाभाविकही होते. पण त्यावेळी मानववंश म्हणून, विशिष्ट संस्कृती म्हणून, धर्म म्हणून, राष्ट्र म्हणून हिंदूंचे प्रत्यक्ष अस्तित्वच समर्थ, संघटित आणि केवळ हिंदू जातीय साम्राज्य प्रस्थापित करण्यावर अवलंबून होते. मग ते साम्राज्य एकराजसत्ताक असो की संयुक्त सत्ताक असो, एकतंत्री असो किंवा बहुतंत्री असो, बंगाली असो की रजपूत असो, तामिळ असो की तेलुगू असो, अखिल हिंदू जातीय केंद्रनिष्ठ आणि सर्वसमर्थ असे असावयास पाहिजे होते. आणि सर्व हिंदू लोकांमध्ये केवळ मराठेच हिंदू जातीच्या सर्व शत्रूंचा पराभव करून ते साम्राज्य स्थापावयाला आणि चालवावयाला समर्थ होते. तेव्हा हिंदूंच्याच विरुद्ध त्यांना कधी कधी आपल्या बळाचा उपयोग करावा लागला ह्याविषयी विशेष दोष किंवा भार आपल्याला मराठ्यांच्या माथी मारता येत नाही. ह्यात दोष असेल तर त्यामध्ये आम्ही पूर्वी म्हटले त्याप्रमाणे सर्व हिंदूंनी सारखेच वाटेकरी झाले पाहिजे किंवा कोणालाच दोष देता कामा नये. निदान एकट्या मराठ्यांच्या माथी तरी तो मारणे शक्यच नाही. हिंदूंच्या स्वातंत्र्याच्या युद्धात पुढाकार घेण्याच्या आणि एक हिंदू साम्राज्य प्रस्थापवयाच्या त्यांच्या पात्रतेमुळे इतर सर्व हिंदू लोकांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा, क्षुद्र स्वार्थ सोडून द्यावे आणि त्यांचे सार्वभौमत्व स्वीकारावे. आणि ते होऊन स्वीकारित नसतील तर त्यांना तसे स्वीकारावयाला भाग असावे अशी अपेक्षा करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता.